ही एक बहीण आहे आणि ही म्हणजे बहिणी येतात दोघीजणी, पण एवढा फरक आहे. आणि लाजबाब येता तर बेहिसाब येतं, काही विशेष नाही त्यांचा. आणि ह्यो गोम्या अजून आमचा काही क्रॉस नाही झाला. गोम्या म्हणजे काय गोम्याचे, कारण मुरघासाचा गोम्या आहे. आणि हे जे नटकट आहे आमचं, हे तर एकदम डॅम्बेज कंपनीतलं आहे, एकदम क्वालिटी आणि सुपर, म्हणजे ह्याचा विशेष नाही. अशा पद्धतीनं जर मुरघासाचं नियोजन केलं तर मग मात्र अशा पद्धतीचं प्राणी होत आहेत. आता वजन करायचं नाही, कारण वजन करायचं नसतं, कारण मी वजन करतच नाही मुळात. पण उचलून पाहिल्यानंतर हे कळतं की त्या पद्धतीतलं आत्ता आहे. आणि ही बाकीच्यांचं पण काही विशेष नाही, फक्त नियोजन कुठंच आपलं म्हणजे चुकतं आहे आमचं. मुरघासाचा जो टायमिंग पिरियड आहे तो चुकला की यांचा चारा संपला, हा एक माझा मायनस पॉईंट येतो आहे. पण चाऱ्यामध्ये जर तुम्ही मुरघास करणारा असाल तर सर्वात उत्तम चारा म्हणजे मुरघास. मग बाकी तुम्ही मेथी घास लावा, दशरथ घास लावा, अजून काय लावायचं ते लावा, पण मुरघास असेल तर खूप सारा ह्या प्राण्यांवरती फरक पडतो. मुरघास कापायला काय रोज जायला लागत नाही, एकदाच करायचं आणि एकदाच ठेवला, संपला विषय, असा ह्या मुरघाचा फायदा होतो आहे. आणि मुरघास घातल्यानंतर जी प्राण्यांची क्वालिटी होते ती तुम्ही एकदा पहा आणि त्याच्यानंतर मला सांगा की मुरघासाचा काय फरक होतो आणि काय फायदा होतो. तो मेंढी पालन करतो, ह्याच्यामध्ये मी 3-4 वेळा म्हणजे प्रयोग केलेले आहेत चाऱ्याबद्दल. आता तुम्ही म्हणाल चाऱ्याबद्दल कसे प्रयोग होतात, तर पहिल्यांदा नेपियर प्लस सुका चारा, पुन्हाच्या वेळी मुरघास आणि सुका चारा, आणि लास्ट ह्यावेळी सुका चारा आहे फक्त. तर ह्या तिन्ही चाऱ्यामध्ये एक चाऱ्याचं म्हणजे हे कॅल्क्युलेशन बरोबर येते. मुरघास आणि सुका चारा ह्या मेंढीपालनामध्ये सर्वात उत्तम चारा म्हणजे माझ्यासाठी तर चारा. बाकीचा चारा तर मी लावतच नाही, कारण आमच्याकडे येतच नाही, त्याचा काही विशेष नाही. आणि मुरघास आणि सुका चाऱ्याचं कॅल्क्युलेशन जर काढलं म्हणजे थोडा अभ्यास केला तर असं म्हणजे समजतं की मुरघास जेव्हा आपण करतो, मक्याचा असो किंवा ज्वारीचा असो, त्यावेळी काय होतं आहे की ह्या मुरघासामध्ये काय होतं आहे की किमान कमीत कमी नाही म्हटलं तरी 200 ग्रामचे मक्के लागतात, म्हणजे दाणे लागतात एका हे कणसाला. कमीत कमी 150 ग्राम पकडू आपण, म्हणजे 300 ग्राम एका ताटाला कणसं लागतात. म्हणजे जे काही 2 कणसं लागतात त्याला 300 ग्राम हे लागतं मक्याचं दाणं. मग हा खुराक म्हणून आपण एका टायमिंगला ह्यांना नाही म्हटलं तरी 1 पावशेरपेक्षा जास्त खुराक म्हणून चाऱ्यामध्ये जातो. म्हणजे जेव्हा आपण ह्यांना मुरघासाचा चारा आणि सुका चारा मिक्स करून घालतो तेव्हा 1 पावशेरपेक्षा जास्त चारा हा खुराकाचा असतो आणि बाकीचा राहिलेला चारामध्ये जातो. आणि नेपियरमध्ये तसं काही आढळलं नाही. परत सुक्या चाऱ्यामध्ये थोडंसं कमी प्रमाणाच येतं आहे, म्हणजे यांना खुराकच घालावं लागते सुक्या चाऱ्यामध्ये. पण मुरघास आणि सुका चारा जर असेल तर तुम्हाला खुराक घालण्याची अजिबात गरज लागत नाही. बाकीच्या चाऱ्यांच्याबद्दल काही मी सांगू शकत नाही, कारण बाकीचा चारा मी लावत नाही, माझ्याकडे येत नाही, त्यामुळे मी त्याचा अभ्यासच केला नाही. पण सर्वात बेस्ट चारा म्हणजे मुरघास आणि सुका चारा जर मिक्स असेल तर सर्वात भारी. आता सुका चारा ओल्यात येतो की सुक्यामध्ये येतो हे काय सांगू शकत नाही, कारण मुरघास हा काय होतं की पाण्याचं प्रमाण कमी होतं, खायला चांगला म्हणजे ना सुक्का पण असतो ना ओला असतो, दोन्हीमधल्या सेंटरचा जे काही पोर्शन असतो त्याच्यामध्ये येतो. आणि मुरघासामध्ये कसं होतं, जी काही प्रक्रिया असते म्हणजे आपण काय प्रक्रिया करतो ह्यांच्या चाऱ्यावरती, ती प्रक्रिया पूर्ण झालेला चारा असतो, अशा पद्धतीतला तो चारा असतो. आणि त्याच्यामध्ये ह्यांना जी काही पचनक्षमता किंवा जे काही चारा पचला पाहिजे हा चांगल्या पद्धतीनं पचतो. आणि अशा पद्धतीतनं हा मुरघासाचा रिझल्ट येतो. आता ही लहान कोकरं बघाल तर बेहिसाब येतं, पण सुक्या चाऱ्यामुळे काय झालं की ह्या माद्यांचं जे काही स्ट्रक्चर पाहिजे ते हळूहळू उतरायला चालू झालं. आणि मुरघासामध्ये तसं काय होत नव्हतं, म्हणजे माझ्याकडे जेव्हा मुरघास होता तेव्हा तसं काही निदर्शनात आलं नाही. तर संपूर्ण जो काही चारा होता त्या चाऱ्यावरतीच ती त्या पद्धतीनं चांगली राहत होती. तर असं म्हणजे मुरघासाचं नियोजन झालं. पण तुम्ही कशाचा करा, मेगा स्वीटचा करा, यात शुगर ग्रेचा करा, यात तुम्ही मग मक्याचा करा, त्यामध्ये त्या पद्धतीनंच होतं. लहान पिल्लांचं म्हणाल तर लहान पिल्लांचा काही विषयच नाही, त्यांना सुका चाराच लागतो जास्त करून, ओला चारा जास्त लागतच नाही. ओला चारा जास्त दिला की त्यांना म्हणजे जुलाबाचा प्रॉब्लेम किंवा जे काही संडास होती ती चांगल्या प्रकारे होत नाही. पण ह्यांना मुरघास आणि सुका जर चारा घातला तर एवढं भारी कॉम्बिनेशन होतं आहे, म्हणजे ह्यांची जी बॉडी पाहिजे. आता ह्या मादीची जी स्ट्रक्चर आहे हिचं, हे मुरघासाचं आणि सुक्या चाऱ्याचं कॉम्बिनेशन आहे, तर त्याचा परिणाम होतो. आणि हिचं बघू शकता, आता हिला सुका चाराच आहे, खुराक नाहीच देत, तर तिची हाडकन दिसायला लागली तर आता परत अशा पद्धतीनं व्हायला लागलं. आणि जेव्हा मुरघास होता तेव्हा मात्र तसं काय दिसत नव्हतं किंवा तसं काय गोष्टी होत नव्हत्या. असा काही वेगवेगळ्या गोष्टी होतात ह्या मेंढीपालनात.
मग बाकीचं चारा जर तुम्ही लावत असाल तर बाकीच्या चाऱ्यांची काय आपल्याकडे एवढी संकल्पना नाही का, कारण मी ते काही चारे लावले नाहीत किंवा काय नाही. काय पद्धत आहे, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. काही चायना पद्धत लावतात, काही ट्रॅक्टरनं म्हणजे पेरणी यंत्रानं पेरतात, काही सरीवर पेरतात. असं प्रत्येकाची नियोजन पद्धती वेगळी असतात. आता मी काय वेगळ्या पद्धतीने करणार आहे, पण आमच्याकडचं काय आहे, आता मस्तपैकी घरात राहणे, त्याच्या पलीकडे काय करता येत नाही. कारण पाऊसच असा आहे आणि वातावरणच असं आहे आमच्याकडे की ते काय गोष्टी होत नाहीत पॉसिबल. आणि त्याच्या पलीकडचं म्हणला तर मुरघास जो आहे म्हणजे मेगा स्वीटचा करा किंवा तुम्ही शुगर ग्रेजचा करा किंवा मक्याचा करा, ह्याच्यामध्ये फरक थोडासा येतो की मेगा स्वीटचा आणि शुगर ग्रेजचा जो आहे हा वजनाला जास्त भरतो. म्हणजे एका जर मुरघासच्या टनाच्या बॅगेमध्ये जर आपण मेगा स्वीट किंवा शुगर ग्रेजचा जर मुरघास केला तर 1200 ते 1300 किलो बसता येईल. मक्याचा केला तर 700 ते 800 किलो बसतो. हा त्याच्यामध्ये एक फरक येतो. पण हा जो चारा आहे म्हणजे तुम्ही नेपियर ठेवा त्याला सपोर्ट म्हणून. समजा आज मेगा स्वीटचा मुरघास घातला किंवा उद्या मक्याचा घातला तर मधी सेंटरला तुम्ही एखाद्या दिवशी नेपियरचा घाला आणि त्याच्याबरोबर सुका चारा ठेवा, ते चांगलं राहील. पण नेपियर आणि सुका चारा नाही, किंवा जर नुसता सुका चारा घालत असाल, म्हणजे आत्ता मी सुका चारा घालतो आहे तर डिलेवरी झाल्यानंतर ह्या प्राण्यांना खुराक चढवावंच लागणार आहे, त्याला पर्याय नाही. कारण माझी मेंढीची अवस्था पाहून मला हे समजायला लागलं की तिला खुराक दिलंच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर अशा काही गोष्टी होतात. आणि ह्या पिल्लांना मात्र म्हणजे ही जी लहान पिल्लं येतं ना, ही चॉकलेट गँग, त्यांना सुका चारा पाहिजे, ओला चाऱ्याची गरजच नाही. यात मग तुम्ही पानवर्गीय तुती किंवा शेवगा अशा काही गोष्टी असतील तर हे त्यांना द्या. पण ह्यांना ओला चाऱ्याची गरजच लागत नाही. सुक्या चाऱ्यावरती एवढी तंदुरुस्त आणि मस्त राहत आहेत की ह्यांना कुठलाच म्हणजे ह्या लहान कोकरांना कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे त्यांचा संडास बदलणे किंवा त्यांची जी काय लेंड्या पडतात ते चेंज होणे असे काही गोष्टी होत नाहीत. तर ते एकसारखं कंटिन्यू राहतं आणि मेंटेन राहत आहेत ते. म्हणजे सुक्या चाऱ्याचा ह्यांच्याबरोबर फोकस आहे, फॉर्म्युला चांगला आहे. फक्त ह्या ज्या वेत आहेत मेंढ्या त्यांच्यासाठी मुरघास हा कंपल्सरीच पाहिजे, कारण पर्यायच नाही. कारण हे आपण करून पाहतो आहे आणि माझ्यासारखं तुम्ही जर कोणी करून पाहणार असाल तरी करून पहा. एक एक क्षेत्र थोडंसं ठेवा, कारण आम्ही सर्रास करतो, कारण आमच्याकडं पर्याय नाही. आणि आता मी कालच एक बियाणं आणलेलं आहे, म्हणजे मक्का आणलेला आहे 4 किलो आणि आपलं शुगर ग्रेज आणलेलं आहे 2 किलो. तर आपल्याला हे सरकारी दवाखान्यातनं फ्री भेटतं. म्हणजे बघा आमच्याकडचं हे आमचं सर्व सरकारी दवाखान्यात रजिस्टर आहे किंवा आम्ही सरकारी ट्रीटमेंट घेतो, तर त्याचा एक तो फायदा आम्हाला भेटतो. आणि त्याचा मक्का जो करणार आहे आत्ता म्हणजे स्लरी वगैरे सगळं काय रेडी आहे, फक्त पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही शांत आहे. पण ह्याचं जे नियोजन आहे पुढचं म्हणजे आता रोपं करणे वगैरे ह्या सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. कारण आपल्याला जे काही रानातली जनावरं आहेत तर त्यांचा खूप त्रास आहे. कुठलीही संकल्पना कुठेही करून काय फायद्याचे होत नाही. त्यामुळं या तर रोपं बनवणे या तर शॉक मशीन लावणे, 2 गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि शॉक मशीन लावायची तर ऊन आलं पाहिजे, ह्या एक संकल्पना आहे. पण मुरघास हा मेंढीपालनातला महत्त्वाचा चारा म्हणून एक भाग जर बघितला आपण तर त्याचे फायदे पण काय होतात ते सांगतो. रोज रोज शेतात जा, रोज रोज चारा कापा, ही एक कन्सेप्ट राहतच नाही. एकदाच कापलं, एकदाच मुरघास केला, 2-3 महिने आरामशीर रिलॅक्समध्ये राहतं. आणि शुगर ग्रेज किंवा मेगास्वीटसारखा जर चारा असेल तर त्याला खालून परत फुटवा येत आहेत. आता मी एका ठिकाणी जाऊन आलो आहे कालच, त्यांचं पाहून आलो. त्यांचं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मक्का डबल लावण्यापेक्षा जर शुगर ग्रेज किंवा मेगास्वीट जर एकदा लावलं तर ते चांगल्या प्रकारे परत फुटून येते. आता वाढतं किती हे माहीत नाही, पण चांगल्या प्रकारे आले. पण तसं काय करण्याचं नियोजन आहे. पण नियोजनबद्धता आणि जर काय त्या पद्धतीने जर चारा किंवा मुरघास करायचा असेल तर त्याला क्वालिटीचा चारा बनवणं पर्याय नाही. आता आपण हे मुरघासाचं का संकल्पना ठेवतो, तर काही लोक म्हणतात की माझ्याकडे क्वालिटीचे प्राणी आहेत किंवा माझ्याकडचे हे जे प्राणी आहेत हे टॉपमध्ये वजनदार वगैरे अशी दाखवतात, सर्व वजन करून किंवा क्वालिटी दाखवतात किंवा ह्या असं स्ट्रक्चर दाखवणे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी होतात. आणि असं जर तुम्हाला दाखवायचं असेल किंवा असं जर करायचं असेल तर मुरघास मात्र एकमेव पर्याय. आणि मुरघास असेल तर खुराकाचा पर्याय सोडूनच द्यायचा. कारण ह्याच माद्यांना मी गेल्या वर्षी बिना खुराकाच्या ठेवल्या होत्या, काही प्रॉब्लेम नाही. आता सकाळी सर्वांना मिळून 1 किलो, संध्याकाळी 1 किलो आहे, तरीसुद्धा ह्या वेलेल्या माद्यांना थोडासा त्रास होतो आहे. म्हणजे त्यांची बॉडी स्ट्रक्चर ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने होत नाही, असं प्रकार दिसून येतो आहे. पण मात्र जर मुरघास असेल तर मुरघासाचं मात्र एवढा बेनिफिट येतो आहे की ह्या माद्यांना खुराकाची किंवा वेगळी किंवा एक्स्ट्राची एनर्जी काहीच गरज लागत नाही.